नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद. 4 पायांच्या प्राण्यापासून माणूस हा 2 पायांवर उभा राहिला. मानवाची उत्क्रांती झाली, मात्र त्याच्या शरीराचा सर्व भार हा त्याच्या पाठीच्या मणक्यांवर आला. पाठीचे मणके हे जसे आपल्या शरीराला ताठ ठेवतात, तसंच आपल्या मज्जावह संस्थेचं संरक्षण करण्याचं सुद्धा फार महत्त्वाचं काम ते करत असतात. सध्याची बैठी जीवनशैली, संगणकाचा अतिवापर आणि दीर्घकाळ असलेला प्रवास या सर्वांमुळेच पाठीच्या मणक्याच्या आजाराचे रुग्ण आज आपण खूप झपाट्याने वाढताना बघतोय. पाठीच्या मणक्यांच्या आजारांसाठी सर्वसाधारणपणे असह्य झाल्यानंतर शस्त्रकर्माचा उल्लेख केला जातो, मात्र आयुर्वेदामध्ये औषधी चिकित्सेबरोबर पंचकर्म आणि योग्य जीवनशैलीच्या वापरामुळे अनेक शस्त्रकर्मांचा टाळता तर येतातच, त्याचबरोबरीने अतिशय अपुनर्भव असा फायदा आयुर्वेदाद्वारे होतो. यासाठीच आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की नेमके पाठीचे मणक्याचे विकार कोणते आहेत आणि त्याच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने आपण कशी यशस्वीरित्या औषधी चिकित्सा आणि पंचकर्म सुद्धा करू शकतो. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद तज्ञ वैद्य सत्यन गुजर. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. वैद्य सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ञ म्हणून सर्वांना परिचित आहेत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली असून गेली 20 वर्ष पुणे आणि मुंबई येथे आयुर्वेदाची चिकित्सा करत आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली त्यांनी पुण्यामध्ये ओमकार आयुर्वेद या ISO सर्टिफाईड संस्थेची स्थापना केली आहे. पोटाचे विकार, सांध्याचे, पाठीच्या मणक्यांचे आजार, त्वचा विकार, मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व, कॅन्सर इत्यादी आजारांसाठी ते प्रामुख्याने उपचार करतात. पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार असलेले अनेक रुग्ण त्यांनी आतापर्यंत बरे केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया देखील टळलेल्या आहेत. दर्शक हो, पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून आणि थोडक्यात विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा जो आपला विषय आहे की पाठीच्या मणक्यांचे विकार, ह्या विषयापासून आपण सुरुवात करूया. नेमका या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल? पाठदुखीचा त्रास प्रत्येकाने कधी ना कधीतरी अनुभवलेला असतोच. म्हणजे अगदी सर्दी पडल्यानंतर कॉमनली दिसणारा आजार कोणता, तर तो पाठदुखी. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पाठदुखी काय होईल बरी असा विचार करून बरेच रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे असतात. पण काहीतरी जड उचलण्यात आलंय, चुकीच्या पद्धतीने मुवमेंट केली आहे, त्याच्यामुळे पाठ भरून आली आहे, पाठीमध्ये चमक आली आहे, ह्याच्यामुळे जाणवणारी कधीतरी असणारी पाठदुखी हे तुम्ही 2-3 दिवस आराम केला तर बरी होते, किंवा तेल लावून शेकलं तर लगेच बरे होऊन जाते. तो स्प्रे नसतो, सदा स्नायू आखडल्यामुळे जाणवणारी पाठदुखी असते. पण कधीतरी जाणवणारी पाठदुखी आणि कोणत्या तरी पाठीच्या मणक्याच्या विकाराशी संबंधित असणारी पाठदुखी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुम्हाला सतत ठराविक अंतराने जर पाठदुखीचा त्रास होत असेल, मान भरून येते मुवमेंट करताना, मानेच्या मुवमेंट सहजासहजी होत नाहीयेत, उठता बसताना पाठ कंबर भरून येते, पाठ दुखती आहे,
जिने चढता उतरताना खूप त्रास होतोय, आता पायांना मुंग्या जास्त प्रमाणात येत आहेत, पायामध्ये बधीरपणा जाणवतोय, चालता चालता पायातून चप्पल निसटतीये, कंबर भरपूर दुखून हळूहळू उजवा पाय दुखायला सुरुवात झाली आहे, मांड्या भरून येत आहेत, मांड्या दुखतायत, काही काहींना चक्कर जास्त प्रमाणामध्ये येते, संवेदना कमी झाली अशी जाणीव व्हायला लागलेली आहे. अशी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तो कोणत्या तरी पाठीच्या मणक्याच्या विकारांचा मोठा आजार असू शकतो. हे आपल्या श्रोत्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाठदुखीकडे दुर्लक्ष करून उपयोग नाहीये. स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, स्पॉन्डिलोसिस सारखे कॉमनली दिसणारे आजार आहेत, सायाटिका नावाचा व्याधी आहे, ज्यांना बऱ्याच जणांना पाठीच्या मणक्याची जी गादी असते ती तुटते, फुटते किंवा सरकते, त्याच्यामुळे त्रास होत असतो. काहींची पाठीच्या मणक्यांमधली गॅप कमी होते, त्याच्यामुळे नस दबली जात असते, तर काहींच्या मध्ये पाठीच्या मणक्यांची झीज मोठ्या प्रमाणात झालेली असते आणि त्याच्यामुळे त्रास दिसत असतो. असे याचे वेगवेगळे विकार असतात. बऱ्याच वेळेला तात्पुरते उपचार केले जातात, म्हणजे तात्पुरते व्यायाम योगासनं केली जातात, पेन किलर्स घेतले जातात, कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात, फिजिओथेरपी केली जाते, कशाने त्रास कमी होत नाही तर ट्रॅक्शन सारखे उपाय केले जातात. मग हे सगळं करून सुद्धा तात्पुरतं बरं वाटतंय आणि त्रास वाढतच चाललाय की मग हळूहळू शस्त्रक्रियेकडे तो रुग्ण जातो. मग एक वेळ अशी येते की इतके वर्ष त्रास आहे तो बरा झालाच नाही आणि आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही अशी वेळ येते. त्यामुळे रुग्णाला काय करायचं असं बऱ्याच वेळेला कळत नाही. त्याच्यामुळे दुर्लक्ष न करता, तात्पुरते उपचार न करता नक्की व्याधी कोणता झालेला आहे त्याचं प्रॉपर निदान आणि त्या मूळ कारणांसाठी जर आपण आयुर्वेदिक उपचार केले तर ते पाठीच्या मणक्याचे विकार पूर्णतः बरे होऊ शकतात. रादर ह्या पाठीच्या मणक्याच्या विकारांकडे आपण कायमस्वरूपी पाठ फिरू शकतो. निश्चितच. आणि खरोखर सर्वांची अशीच इच्छा आहे की आपल्या जे दैनंदिन व्यवहारामध्ये व्यत्यय येतोय, निश्चितच आपण सर्दी खोकला थोडा बेअर करू शकतो, पण पाठीचा जो मणका आहे तो जर दुखायला लागला, पाठ दुखायला लागली तर आपल्या नित्याची कामच सगळी आपली अडकून जातात. आपण जेव्हा पाठीच्या मणक्यांच्या विकारांबद्दल चर्चा करणार आहोत, आपण पाठीची मणक्याची रचना तुम्ही म्हणालात की माळीसारखी असेल, त्याविषयी थोडं सविस्तर सांगू शकाल का? कसं आहे, पाठ म्हणजे मध्ये पाठीचा मणका आणि कडेला स्नायूंची एक भक्कम भिंत अशा पद्धतीने पाठीची रचना असते. हा एक मणका असतो तो एखाद्या हाडाच्या ठोकळ्यासारखा असतो, हाडापासून तयार झालेला असतो. 33 मणक्यांची माळ असते आणि एखाद्या माळेप्रमाणे एकमेकाला गुंफले गेलेले असतात. 2 मणके एकमेकांना सांध्यांनी जोडले गेलेले जातात, त्याला फॅसेट जॉईंट्स असं म्हणलं जातं. ह्या 2 मणक्यांमध्ये एक लवचिक रबरासारखी रचना असते, ज्याला आपण बोलीभाषेत गादी म्हणतो किंवा डिस्क असं म्हणलं जातं. पाठीच्या मणक्यांवर जास्त ताण पडू नये किंवा मधल्या नर्व्हजवर, नसांवर परिणाम होऊ नये, मज्जारज्जूवर परिणाम होऊ नये म्हणून ह्या गादीचं कार्य खूप महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे पाठीच्या मणक्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी कडेने लिगामेंट्स असतात. त्याचप्रमाणे हे स्नायू जे आहेत, पाठीच्या मणक्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी या स्नायूंची हालचाल व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं. हे स्नायू दोरखंडासारखे जाड असतात. मान, पाठ आणि कंबर हे दोरखंडासारख्या जाड स्नायूंनी तयार झालेले असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला फक्त मणक्यांचा त्रास न राहता स्नायू आखडले गेल्यामुळे मणक्यांवर ताण पडणं आणि त्यामुळे पाठीच्या मणक्यांचे विकार वाढणं ही गोष्ट होऊ शकते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंदूपासून जे काही नर्व्ह निघत असतात, नसा निघत असतात, त्याचा एक गोफ तयार होतो ज्याला मज्जारज्जू असं म्हणलं जातं. हा मज्जारज्जूचा गोफ जो आहे तो पाठीच्या मणक्यांमधून जात असतो आणि त्याच्यामुळे त्याला संरक्षण देण्याचं काम हे पाठीचा मणका करत असतो. या मणक्यांच्या मधून जे काही नसा बाहेर पडतात, 2 मणक्यांच्या मध्ये जी गॅप असते तिथून या नसा बाहेर पडतात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीला त्यांचा सप्लाय होत असतो. त्याच्यामुळे शरीराच्या प्रत्येक पेशीपासून मेंदूंपर्यंत जे काही संवेदना जातात किंवा जे काही मेसेज दिले जातात किंवा मेंदूपासून पेशींपर्यंत ज्या काही गोष्टी होत असतात त्या ह्या नसांमार्फत होत असतात. त्यामुळे नसांचं कार्य व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं, त्याचं संरक्षण व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं आणि ते पाठीच्या मणक्यांच्या द्वारे होत असतं. त्यामुळे आपण पाठीच्या मणक्यांचा ज्यावेळेला विचार करतो विकारांचा, त्यावेळेला फक्त तो मणक्यांपुरता मर्यादित न राहता इतर नसांशी संबंधित होणारे बरेच विकार सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आघात झालेला आहे, मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामुळे जर मणक्यांवर आघात झाला, तो मणका तुटला, मागे सरकला, तर त्याच्यामुळे हा मज्जारज्जू तुटू पण शकतो आणि तुटल्यामुळे तिथून खालच्या भागामध्ये पॅरालिसिस झालाय किंवा संवेदना अजिबात जाणवत नाही, असं मोठ्या आजारामध्ये गंभीर स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तो पेशंट कायमस्वरूपी बिछाण्याला खिळून बसतो. अशी गोष्ट सुद्धा होऊ शकते. आयुर्वेदानुसार आपण ज्यावेळेला ह्या रचनांचा विचार करतो त्यावेळेला फक्त दिसणारे अॅनाटॉमी किंवा दिसणारी समूहरचना ह्याचा विचार करून उपयोग नाहीये. अस्थि हा यातला खूप महत्वाचा घटक असतो. त्याच्यामुळे अस्थिचं धारण करणं हेच अस्थिचं प्रमुख कार्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे अस्थि व्यवस्थित तयार होणं, सारं अस्थि किंवा हाडं व्यवस्थित तयार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. बऱ्याच वेळेला फक्त आपण मणक्याला सूज आली आहे, मार लागलाय, मणक्यांमधली गॅप कमी झाली ह्या गोष्टींचा विचार करतो, पण ती का कमी झाली आहे? कारण सारं अस्थि जर व्यवस्थित तयार झालं नाही,
नाही, हाडांचीच निर्मिती व्यवस्थित झाली नाही, तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मणक्यांवर, सांध्यांवर होतच असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे आजार होत असतात. आणि हा विशेष करून आयुर्वेदाचा फार महत्वाचा विचार आहे की आपण एक होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे फक्त सांधा आहे तो एक सांधा न धरता पूर्ण शरीराचा एक अवयव म्हणून आपण जेव्हा अगदी त्याच्याकडे बरोबर. बघतो तेव्हा त्याची पूर्ण चिकित्साही होत असते. खूपच आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे. तर आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे. प्रशांत सोनवणे प्रश्न विचारताय धुळ्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी धुळ्याहून बोलतोय, प्रशांत हो, सोनवणे. नमस्कार. हा, तर मला 3 ते 4 पाठीचं म्हणजे झोपताना त्रास होतोय पाठीत. 3 ते 4 वर्ष का? हो हो हो. बरं, ओके. आणि काय त्रास होतोय? की वरून जे मिडल साइड आहे तिथं जास्त पेन होतो झोपताना रात्री. फक्त रात्री झोपताना? हो हो हो. बरं, आणि पायाला कदाचित मोटरसायकलीने जातानाही तेव्हा त्रास होतो कधी कधी. बरं. वय किती आहे तुमचं? 33. अजून इतर काही त्रास होतो का? नाही, ऑदर नाही. पचनाशी संबंधित वगैरे काही त्रास? नाही नाही, फक्त राईट हँडच्या जे लेग आहे तिथं ते जे नी आहे त्याच्यात थोडं पेन होतं. ओके, ठीक आहे. बरं, ठीक आहे. काय सांगाल सर? त्यांचं वय लहान आहे, 33 वर्ष आहे, त्याच्यामुळे मणक्यांची झीज होऊन वगैरे हा त्रास होण्याची शक्यता फार कमी आहे. बऱ्याच वेळेला तुमचं ड्रायव्हिंग जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे एकाच पोझिशनमध्ये बऱ्याच वेळेला बसून बऱ्याच वेळेला स्नायू आखडले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून मणक्यांवर होऊन ती पाठ दुखणं असा प्रकार आहे. सो मणक्यांचे संबंधितच आजार असेल अशी गोष्ट नाहीये. स्नायू आखडल्यामुळे ताण पडून ही गोष्ट होते. वात वाढला की स्वाभाविक स्नायू आखडले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून दुखणं असा प्रकार होत असतो. तर साधं तेल लावून शेकणं हा उपाय अतिशय उपयोगी आहे. साधं तिळाचं तेल किंवा नारायण तेल यासारख्या तेलाचा उपयोग तुम्ही करू शकता. त्याने तुमचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. सर, आणि जसं तुम्ही आता अनेक गोष्टींचा उहापोह केला पाठीच्या मणक्यांच्या विकारांमध्ये, आयुर्वेदाचं एक फार महत्वाचं सूत्र म्हणजे त्याचं निदान करणं योग्य व्याधीचं. नेमकं पाठीचे विकार होण्यामागची कारणं काय आहेत, काय सांगू शकाल? कसं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आयुर्वेदानुसार नक्की व्याधी कोणता झालेला आहे त्याचं निदान होणं. पाठीच्या मणक्यांशी संबंधित पाठदुखी हे लक्षण म्हणून आहे. हे पाठदुखी लक्षण तुम्हाला कोणत्या आजारांमुळे होते हे बघणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्या कारणांचा विचार होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण याचा विचार करतो त्यावेळेला तो 3 पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. प्रत्यक्ष कारण, अप्रत्यक्ष कारण आणि इतर आजारांमुळे पाठदुखी म्हणून दिसणारं लक्षण, या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रत्यक्ष कारणांमध्ये म्हणजे आता जे आपण पाठीची रचना बघितली कशा पद्धतीने आहे, डायरेक्ट ह्या पाठीच्या मणक्यांवर होणारा परिणाम म्हणजे ऍक्सिडेंट झाला आहे, त्याच्यामुळे मणकेच फ्रॅक्चर झालेले आहेत, मधली गादी सरकली आहे, फुटली आहे किंवा तुटली आहे, किंवा पाठीच्या मणक्यांची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे, कडेच्या स्नायूंची स्नायू आखडले जात आहेत, कडेच्या लिगामेंटची झीज व्हायला सुरुवात जाते, किंवा मणक्यांमधले गॅप कमी झाले त्याच्यामुळे गादी दबली जाते, या डिस्कशी संबंधित वेगवेगळे विकार जाणवायला सुरुवात झाली आहे, किंवा पाठीच्या मणक्यांचा टीबी आहे, पॉट डिसीज असं ज्याला म्हणलं जातं, त्याच्यामुळे होणारे आजार, वेगवेगळे इन्फेक्शन्स होऊन त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर परिणाम होणं, कॅन्सर सारखा आजार झालेला असेल म्हणजे पाठीच्या मणक्यांचाही कॅन्सर असू शकतो, किंवा इतर ठिकाणी कॅन्सर होऊन त्याचा परिणाम मणक्यांवर होणं, त्या ठिकाणी मेटास्टेसिस होणं आणि वेगवेगळ्या कॅन्सरच्या गाठी येणं आणि त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर परिणाम होणं, किंवा त्याच्यातली गॅप कमी होणं आणि त्यामुळे रुग्णाला त्रास जाणवणं, असे डायरेक्ट दिसणारे जे लक्षणं आहेत त्याच्यामुळे दिसणारे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस, सायटिका हे जे वेगवेगळे आजार आहेत हे पाठीच्या मणक्यांमध्ये प्रत्यक्षतः त्यांच्या रचनेमध्ये बदल होऊन होणारे आजार असतात. अप्रत्यक्ष कारण आहेत ती खूप महत्वाची आहेत. म्हणजे अचानक पाठीच्या मणक्याचा त्रास झालाय असं होत नाही. ऍक्सिडेंटमुळे होणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत, पण तुमच्या पाठीच्या मणक्यांची झीज ही अचानक होत नाही. प्रत्येक वयाच्या 50 किंवा 60च्या माणसाला पाठदुखीचा त्रास जाणवतोच अशी गोष्ट नाहीये. त्यात तुमचा आहार कसा आहे, तुमचा विहार कसा आहे, तुमच्या उठण्या बसण्याच्या सवयी कशा आहेत, तुम्ही बसता कसे, उठता कसे, या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत असतात. आपल्या चुकीच्या उठण्या बसण्याच्या सवयी असतील, तासनतास बसून काम करण्याची सवय असेल, एकाच जागी बसून काम खूप दिवस आहे, सतत आहे. सध्या आयटीशी रिलेटेड, कॉम्प्युटरशी रिलेटेड अनेक व्यवसाय दिसून असतात किंवा त्याच्याशी संबंधित असणारे अनेक व्यवसाय वाढत चाललेत. त्यामुळे एकाच जागी बसून काम आहे, शरीराची हालचाल अजिबात नाहीये, एकाच जागी बसून स्वाभाविक स्नायू आखडले जातात, त्याच्यामुळे मणक्यांवर ताण जास्त प्रमाणात पडायला सुरुवात होते, अशी गोष्ट जाणवते. ज्यांचं जड उचलण्याचं काम आहे किंवा ज्यांचं चालणं खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, जड उचललं गेल्यामुळे मणक्यांवर ताण पडणं अशी गोष्ट असते, किंवा काहींचं ड्रायव्हिंग खूप जास्त प्रमाणात होतं, म्हणजे काहींचं ड्रायव्हिंग हा व्यवसाय असतो, किंवा आपण सिटीमध्ये बघतो की बऱ्याच जणांना ड्रायव्हिंग स्वतः करणं ही गरजेची गोष्ट असते.
आणि आपलं ड्रायव्हिंग खूप जास्त प्रमाणात होत असेल, टू व्हीलर ड्रायव्हिंग खूप जास्त असेल, तर त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण पडणं ही गोष्ट होत असते. चुकीच्या पद्धतीने हालचाली करणं, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, स्पोर्ट्स इंजुरी सुद्धा बऱ्याच वेळेला दिसतात. हालचाली चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे मणक्यांवर जो काही परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे पाठीच्या मणक्याचे विकार जाणवणं, ह्या गोष्टी होत असतात. या गोष्टी अचानक होत नाहीत. म्हणजे आज चुकीच्या पद्धतीने तुम्ही बसलाय किंवा उठताय किंवा तुमची उभं राहण्याची पद्धत चुकीची आणि लगेच पाठीचा विकार झालाय, असं कधीच होत नाही. वर्षानुवर्ष ज्या वेळेला ह्या गोष्टी चालू राहतात त्यावेळेला हळूहळू पाठीच्या मणक्यांवर परिणाम व्हायला सुरुवात होते, स्नायू आखडले जातात, मणक्यांमधली गॅप कमी व्हायला लागते किंवा चुकीच्या पद्धतीने मुवमेंट केल्यामुळे लिगामेंट एखादा इंज्युअर होतो आणि ह्या गोष्टींचा परिणाम म्हणून हळूहळू मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं अशा गोष्टी व्हायला लागतात. तिसरी महत्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये पाठदुखी हे इतर आजारांचं लक्षण म्हणून ज्या वेळेला जाणवत असते त्याच्यामध्ये पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्णाला त्रास खूप होतोय, मान पाठ कंबर खूप मोठ्या प्रमाणात दुखते, एक्सरे केले, MRI केले तर त्याच्यामध्ये कोणताच बदल दिसत नाही, रचनात्मक विकृती कोणतीच नसते, सूज नसते, स्पॉन्डिलायटिसचा त्रास नसतो, झीज मोठ्या प्रमाणात नसते, स्नायू आखडलेले नसतात, पण तरी सुद्धा पाठ कंबर प्रचंड प्रमाणात दुखत असते. याचं कारण म्हणजे इतर आजार जे काही शरीरामध्ये आहेत त्याचा परिणाम तो मणक्यांवर होऊन त्याच्यामुळे पाठदुखी हे लक्षण आपल्याला दिसत असतं. आता हे कोणकोणते आजार आहेत तर यातला प्रामुख्याने दिसणारा पहिला आजार म्हणजे ज्वर. म्हणजे जीर्णज्वर बरेच वर्ष आहे, ताप शरीरात मुरला गेलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पाठदुखी कॉमनली दिसतं. किंवा चतुर्थक ज्वर नावाचा व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातच होते तो त्रिखास्ती म्हणजे माकड हाडाच्या आश्रयाने हा ज्वर राहतो, त्याच्यामुळे कंबरदुखी पाठदुखीपासून सुरुवात होऊन त्याच्याबरोबर ताप असणं अशा प्रकारचे लक्षणं दिसत असतात. अशा रुग्णांमध्ये सतत ताप, बारीक कणकण असणं असा प्रकार जाणवतो. त्याचप्रमाणे पायाला गोळे येणं असा प्रकार जाणवतो, पूर्ण शरीर जड वाटतं आणि त्याच्याबरोबरच पाठदुखी कंबरदुखी हे लक्षण असतं. सो मग इथे तुम्हाला पाठीच्या मणक्याच्या विकृतीसाठी उपचार करून उपयोग नसतो, तर तिथे ज्वर कसा कमी होईल या ज्वराच्या दृष्टीने औषधोपचार करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे फक्त पाठीच्या मणक्यांचीच विकृती झाल्यावर पाठ दुखते असं नाही, तर इतरही अनेक कारणं आहेत, त्याचा सुद्धा आपण उहापोह करून करणारच आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाठीच्या मणक्यांच्या आजारात स्वतःच पाठीच्या मणक्यांमध्ये काही विकृती आली तर होतोच, मात्र सरांनी आता जर सांगितलं तर इतरही अनेक कारण आहेत. त्याच्यामधला ज्वर हा फार महत्वाचा तुम्ही सांगितलात. इतर काही आजार आहेत का? पचनाशी संबंधित जर व्याधी असतील किंवा आजार असतील तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम पाठीच्या मणक्यांवर होणं, पाठदुखी लक्षण दिसणे सुद्धा बऱ्याच वेळेला दिसतं. जर तुमची पचन प्रक्रियाच व्यवस्थित नसेल तर धातूंचं पोषणही व्यवस्थित होत नाही. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू असतात. त्यातला 6वा धातू, 5वा धातू अस्थि धातू म्हणून तयार होत असतो. त्यामुळे स्वाभाविक आहे मेदाचंच जर पोषण व्यवस्थित झालं नाही, म्हणजे मेदाचंच जर मेदोरोग नावाचा व्याधी असतो, स्थौल्य नावाचा व्याधी म्हणजे फॅट्स शरीरात खूप वाढतात, वजन खूप वाढत राहते, मेदाचंच पोषण जास्त प्रमाणात होते आणि मेदो विकृती जास्त आहे, अस्थि व्यवस्थित तयार होत नाहीयेत, शरीरामध्ये हाडं तयार होण्याचं कार्य जर व्यवस्थित झालं नाही तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मणक्यांवर व्हायला सुरुवात होते आणि मणक्यांची झीज व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळे पाठदुखी हे लक्षण दिसून येतं. त्याच्यामुळे ज्यांना अपचनाच्या तक्रारी आहेत, ज्यांचं सूक्ष्म पचनाचा त्रास आहे, अशा लोकांमध्ये असा त्रास दिसत असतो. फक्त कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D3 घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यांनी तात्पुरतं बरं वाटतं कारण स्वाभाविक आहे अस्थिच तयार झालेलं नाहीये, सार अस्थिच तयार होत नाही, त्याच्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. पण तुमचं पचन प्रक्रिया व्यवस्थित नसल्यामुळे शरीरात ह्या गोष्टींचं ऍब्सॉर्प्शनच होत नाहीये, सार अस्थि व्यवस्थित तयार होत नाही, तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मणक्यांवर व्हायला सुरुवात होत असते आणि मणक्यांची झीज लवकर होणं, 40-45 मध्ये झीज व्हायला सुरुवात होणं अशी गोष्ट व्हायला सुरुवात होत असते आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या व्याधींमध्ये होत असतो. काही व्याधी असे असतात, उदावर्त सारखे व्याधी असतात, विष्टब्दा जीर्ण सारखे व्याधी असतात, अलसक, विलंबक हे जे व्याधी दिलेले आहेत याच्यामध्ये वात शरीरात साठून राहायला लागतो, तो वात शरीरामध्ये खूप वाढतो आणि स्वाभाविक आहे त्याचा परिणाम स्नायूंवर व्हायला सुरुवात होते, मणक्यांवर व्हायला सुरुवात होते आणि स्नायू आखडले गेल्यामुळे मान, पाठ, कंबर दुखणं, म्हणजे बऱ्याच वेळेला रुग्ण पाठदुखी, कंबरदुखी म्हणून येत असतो आणि ज्यावेळेला इतिहास घेतो आपण, हिस्ट्री घेतो, त्यावेळेला लक्षात येतं की हा पचनाशी संबंधित आजार आहे. ज्यांना वर्षानुवर्ष आव पडतीये, शौचाला चिकट होते, एकदा जाऊन आलं तरी पुन्हा जावं लागतं, पण तरी सुद्धा पोट साफ होत नाहीये, कुंठावं लागतं, अशा लोकांना सुद्धा पुढे पाठदुखी सुरू होत असते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रवाहिकेप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं असतं. वेग धारण करून जर उदावर्त सारख्या व्याधी झालेला असेल, म्हणजे शौचाला जायचं पण तुम्ही जात नाहीये, तो वेग धरून ठेवताय आणि तो वात त्याच्यामुळे वाढून जर त्याच्यामुळे परिणाम स्नायूंवर होतोय, मणक्यांवर होतोय, तर पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. मग इथे पचनासाठी उपचार करणं गरजेचं असतं. बऱ्याच मुलींना पिरियड्सच्या वेळेला, पाळी येत असताना
लोकांना हा त्रास होत असतो. कोणतेही योनी व्यापत जे असतात किंवा पिरियड्सशी संबंधित आजार असतात ते वाताशिवाय नसतात. त्यामुळे तो वात वाढल्यामुळे जसा पिरियडच्या वेळेला त्रास होतो त्याचप्रमाणे पाठ कंबर दुखणे ही गोष्ट सुद्धा सुरू होत असते. किंवा बऱ्याच जणांना प्रसूती झाल्यानंतर मान पाठ कंबर दुखणे ही गोष्ट जास्त प्रमाणात होत असते. त्याचं कारण ही तो वात वाढल्यामुळे पाठीवर मणक्यांवर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. मुतखड्यासारखा व्याधी असेल तरी सुद्धा पाठ दुखणे हे लक्षण दिसतं. मूळव्याधीचा त्रास आहे तर त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. असे इतर वेगवेगळे बरेच आजार आहेत ज्याच्यामध्ये लक्षण स्वरूपात पाठदुखी दिसते. मग त्यामुळे तुम्हाला टेस्ट केला तरी कुठेही काही दिसत नाही, पण पाठ दुखणं किंवा कंबर दुखते, मान दुखते ही लक्षणं दिसत असतात. मग ह्या मूळ कारणाचा दुसऱ्या व्याधीचा उपद्रव म्हणून ते झालेलं असतं. त्या मूळ कारणासाठी उपचार करणं गरजेचं असतं, तर ती पाठदुखी कमी होत असते. आपल्याला प्रश्न आलेला आहे. उत्तम गवळी प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. माझं ना कंबर दुखत आहे. मणक्या L4 आणि L5 मध्ये गॅप दाखवता. MRI केलं तर मी तर तकलीफ पूर्ण मणक्याला आहे, पूर्ण इथून कमरेपासून तर मानेपर्यंत आहे. ओके. वाकून जर जास्त काम केलं तर तकलीफ होते. बरं. हो. किती वर्ष त्रास आहे? 4 वर्षापासून. बरं. वय किती तुमचं? आणि 36. 36. आणि काही ड्रायव्हिंग वगैरे खूप आहे का? नाही नाही, शेती करतोय मॅडम. व्यवसाय शेतकाम आहे का? व्यवसाय. बरं, हो. ठीक आहे. ठीक आहे. बऱ्याच शेती करणाऱ्या पेशंटमध्ये, रुग्णांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये वाकून काम करणं ही गोष्ट मोठ्या प्रमाणात जास्त होत असते. आणि स्वाभाविक आहे त्याचा लगेच त्रास होतो असं नाही, पण वर्षानुवर्ष ज्यावेळेला तुम्ही वाकून काम करत असता त्यावेळेला स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा कमरेच्या मणक्यांवर जास्त होत असतो. पाठीच्या मणक्याची रचना ज्यावेळेला आपण बघितली त्यात सर्वायकल म्हणजे मानेचे मणके 7 असतात, मधले 12 मणके असतात जे रिब्सला फासळ्यांना जोडले गेलेले असतात, आणि शेवटचे जे मधले जे मणके असतात कमरेचे ते 5 मणके असतात ज्याला लंबर वर्टेब्रे असं म्हणलं जातं. आणि नंतर माकडा असतं आणि नंतर कॉसिक्स नावाचा एक मणक्यांचे 3 हे मणके असतात. अशा पद्धतीने ती रचना असते. ज्यांचं सतत वाकून काम आहे किंवा ज्यांनी जड जास्त प्रमाणात उचलतात किंवा जे एकाच जागी बसून काम करत असतात अशा पेशंटमध्ये प्रामुख्याने कमरेच्या मणक्यांवर ताण पडत असतो. आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे मणक्यांमधली गॅप कमी होणं ह्याच्यात सगळ्यात जास्त परिणाम पाठीच्या मणक्यांचा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला मानेच्या मणक्यांवर आणि कमरेच्या मणक्यांवरच होतो. कारण मधले मणके जे आहेत ते फासळ्यांना जोडले गेले असल्यामुळे त्याच्यावर जास्त परिणाम झाला आहे किंवा त्याचे आघात जास्त प्रमाणात झाले आहे, त्याच्यातली गॅप खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली, अशी गोष्ट जास्त होत नाही. त्यामुळे कमरेच्या मणक्यांवर जो तुमचा परिणाम झाला आहे L5 आणि S1 ह्या कॉमनली अफेक्ट होणार आहे. L4, L5, L2, L3 ह्याच्यावर पण परिणाम होत असतो. पण हे वाकून काम केल्यामुळे इतके वर्षानुवर्ष त्याच्यामुळे ती गोष्ट झाली आणि त्याच्यामुळे कंबर दुखते. हा जर त्रास पुढे वाढत गेला तर त्याचा डिस्कवर पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हिरा हिंग किंवा नेहमीचा घरचा हिंग असतो तो तुम्ही तूप गरम पाण्याबरोबर घ्यायला सुरुवात केली तरी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. किंवा एरंडाच्या बियाची खीर जरी घेतली तर त्यांनी सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. निर्गुंड्याच्या पानाने तिथं शेक जर दिला तर त्यांनी सुद्धा दुखणं कमी होतं. पण हे उपचार करून सुद्धा जर तुमचा त्रास वाढत असेल, जर सूज तिथं जास्त प्रमाणात असेल, मधली गादी जास्त दबली गेली असेल तर ह्या घरगुती उपायाने उपयोग होत नाही. मग तिथे प्रॉपर आयुर्वेदिक औषधी उपचार आणि पंचकर्म उपचार हे करणं गरजेचं आहे. आपण आता पुन्हा मुख्य विषयाकडे जेव्हा जातोय की आधी तुम्ही खूप छान सांगितलं की त्याची रचना काय आहे पाठीच्या मणक्यांची. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही हे सुद्धा सांगितलं की नेमकी कारणं जी असतात ती फक्त तिकडेच लोकलाइज नसतात की इतरही कारणांमुळे उपद्रव होऊ शकतो. एक महत्वाचा आजार आणि नेहमी ऐकण्यात येतो तो म्हणजे स्पॉन्डिलायटिस. नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय लक्षणं असतात? कसं आहे, स्पॉन्डिलायटिसचा शब्दशः अर्थ म्हणजे मणक्यांना सूज येणं. ज्यावेळेला तुमच्या मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांना सूज येते त्याच्यामुळे जी लक्षणं दिसतात त्याला स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जात असतं. आयुर्वेदाने ह्याचे वेगवेगळे शब्द सांगितले. मन्यास्तंभ सांगितलेला आहे, मन्याग्रह सांगितलेला आहे, मन्याशूल सांगितलं आहे, कटिग्रह सांगितलं आहे, कटिवात सांगितलं आहे. असं आयुर्वेदानुसार ह्याचं निदान होत असतं. वात वाढल्यामुळे फक्त वातामुळेच नाही, ज्यांना आता आपण बघितलं की इतर व्याधींचा परिणाम मणक्यांवर होत असतो. ज्यांना आम्लपित्त जुनाट आहे, पित्त प्रचंड वाढलेले, खूप वर येते, सतत उलट्या मळमळ होते, अशांना पित्त वाढून सुद्धा सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होत असतो. त्याच्यामुळे मानेच्या मणक्यांना सूज येते आणि त्याच्यामुळे मणके दुखणे हे लक्षण सुद्धा खूप जणांमध्ये दिसतं. ज्यांना कमरेचा त्रास काही नाहीये, पाठ दुखत नाही, फक्त मान दुखते, त्याच्याबरोबर चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते आणि घशात छातीत जळजळ होते, अशांचा स्पॉन्डिलायटिस हा पित्तामुळे असतो. मग अशा ठिकाणी तुम्हाला पित्तासाठी उपचार करणं गरजेचं असतं. तर स्पॉन्डिलायटिस म्हणजे सूज येणं. स्पॉन्डिलायटिस पेशंटमध्ये सतत मान कंबर दुखते असं कधी होत नाही. दम्याचे
जसे अटॅक येतात, वेग येतात, तसा अशा पेशंटमध्ये कधीतरी बराच वेळ बसणं झालेलं आहे, खूप वेळ काम झालेलं आहे, त्याच्यानंतर मान दुखायला लागते किंवा बराच वेळ बसल्यामुळे कंबर दुखायला लागते, चुकीच्या पद्धतीने वाकल्यामुळे कंबर दुखते, ह्याचे अटॅक आल्यासारखे येतात. पण त्यावेळेला दुखावा प्रचंड असतो, मान कंबर खूप दुखत असते, मान वळवायची तरी सहजासहजी वळवली जाऊ शकत नाही, इतका दुखावा जास्त असतो, मानेच्या ठिकाणी सूज असते, डोक्याचा मागचा भाग दुखत असतो. अशा पद्धतीने लक्षणं पेशंटला दिसायला सुरुवात होत असतात किंवा कमरेच्या मुवमेंट्स करताना उठता बसताना सुद्धा त्रास खूप जास्त होत असतो. हा जो मनाग्रह कटिग्रह हा जो व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे हा वातामुळे होणाराच आहे, वातव्याधीचा एक आजार आहे, त्यामुळे त्यानुसार उपचार करणे हे खूप गरजेचं असतं. आणि इतर व्याधीचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा स्पॉन्डिलायटिस होत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला खूप मान दुखते, कंबर दुखते, त्याच वेळेला उपचार केले जातात, मग नंतर दुर्लक्ष केलं जातं. पण असं करून उपयोग नाहीये. ती सूज कशामुळे येते त्या मूळ कारणांसाठी जर आपण उपचार घेतले, लगेच पंचकर्म उपचार सुरू केले, तर स्पॉन्डिलायटिस कायमस्वरूपी न राहता, कारण तो कायमस्वरूपी राहिला तर पुढे स्पॉन्डिलोसिस किंवा सायाटिका यासारखे व्याधी होण्याची संभावना खूप जास्त असते. त्यामुळे त्याच्यावर लगेचच पंचकर्म उपचार आणि औषधी उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याला एक प्रश्न येतो, आपण तो पटकन प्रश्न घेऊया. संदीप भिसे प्रश्न विचारतायत नागपूरवरून. नमस्कार. मला 1 वर्षाच्या आधी शॉक लागून मी वरून पडलो. बरं. MRI केला, त्याच्यामध्ये L12 L4 कम्प्रेशन सांगितलंय. आता मला कंटिन्यू फिजिओथेरपी सांगितली, तुम्ही ते करत आहे. पण आता 15 दिवसापासून मला एक त्रास लागला. म्हणजे आपला पुठ्ठा असतो ना, राईट पुठ्ठा, हा तो बधीर पडतं, असा दुखतं आणि मांडी पण असं मसल टाईट झाल्यासारखे होतं. बरं. चालाच्या वेळेस त्रास नाही होत मॅडम, झोपाच्या वेळेस आणि बसलो तेव्हा खूप त्रास होतो. बरं. सर, तुम्हाला प्रश्न पूर्ण कळलेला आहे. निश्चितच संदीप, तुम्हाला ह्या प्रश्नावर नक्कीच सर मार्गदर्शन करणार आहेत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीपूर्वी संदीप भिसे यांचा नागपूरवरून प्रश्न होता. त्यांनी विचारलेला की त्यांचे L1 to L4 कॉम्प्रेशन आहे आणि आता जरा प्रॉब्लेम त्यांचा बळावलेला आहे. काय मार्गदर्शन कराल? कसं आहे, L1 आणि L5 या सगळ्या मणक्यांमध्ये सिव्हिअर प्रकार असतो. हा अचानक झालेली गोष्ट आहे असं नाहीये की मणक्यांना सूज आली आहे त्याच्यामुळे त्रास होतोय किंवा तात्पुरती नस दबली जाते, अशी गोष्ट होत नाही. वर्षानुवर्ष ज्यावेळेला मणक्यांवर परिणाम होतात आणि त्याच्यामुळे मणक्यातली गॅप कमी होत जाते आणि त्याच्यामुळे गादी खाली सरकते आणि नसा दबल्या जातात. हे कॉर्ड कॉम्प्रेशन आहे. म्हणजे स्पायनल कॉर्ड जो आहे, मज्जारज्जू जो मेंदूपासून खाली जातोय, तिथून नसा जे बाहेर पडतात त्या दबल्या गेल्यामुळे होणारा हा त्रास असतो. स्वाभाविक आहे, आता तुम्ही जसं म्हणलात तसं की उजव्या बाजूला हिप जॉईंटच्याकडे तुमच्या ज्या नसा जात आहेत, तो तुमचा खुबा पण दुखायला सुरुवात झालेली आहे, मुंग्या पण त्याला यायला सुरुवात झाली आहे. सो हळूहळू ही लक्षणं वाढतायत, ह्याचं इंडिकेशन आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तात्पुरते उपचार न करता प्रॉपर ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. कारण ही जी रॅडिक्युलोपॅथी असते, नस जास्त दबत गेली की त्याचा परिणाम जास्त वाढत जातो. तेच दुखणं तुमचं आत्ता फक्त खुब्यापर्यंत मर्यादित आहे, तेच हळूहळू खाली पायापर्यंत जाऊ शकतं आणि नसा जास्त दबल्या गेल्या तर त्याचं रूपांतर पुढे मोठ्या पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये सुद्धा होत असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रॉपर ट्रीटमेंट मूळ कारणासाठी होणं गरजेचं आहे. पंचकर्म उपचार लगेच सुरू करा. बस्ती, कटिबस्ती, पिंडस्वेद हे जे काही उपचार आहेत ते तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि त्याच्याबरोबर पुढे वातशमन करणारी औषधं, भ्रूण औषधं, मणक्यांची झीज कमी करून आणणारी औषधंही करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा त्रास वाढत न जाता किंवा ऑपरेशनपर्यंतची वेळ न येता त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते. असं जसं तुम्ही स्पॉन्डिलायटिस बद्दल बोललात, तुम्ही सर्वायकल आणि लंबर बद्दल बोललात, तसं एक फार महत्वाचं आपल्याला वेळेच्या अभावी राहून गेलं विश्रांतीपूर्वी की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा प्रकार असतो. याविषयी थोडं सांगा. खूप गंभीर प्रकार असतो हा. खूप गंभीर प्रकार आहे. सध्या ह्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं दिसतं. आधी कधीतरी दिसणारा अँकिलोजिंग आता इतके पेशंट ह्याचे वाढलेले दिसतात. म्हणजे हजारामध्ये आम्ही एखादा पेशंट अँकिलोजिंगचा पाहत होतो, आता तो 200 ते 300 पेशंटमध्ये एक अँकिलोजिंगचाच पेशंट पाहतो. इतके याचं प्रमाण वाढत आहे. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं जरी याला म्हणलं असलं तरी सुद्धा एक प्रकारचा संधिवात आहे. ऑटोइम्युन डिसीज मधला हा प्रकार असतो. जनरली 15 ते 30 ह्या वयोगटातल्या पेशंटला मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजे 80 ते 90% हा मुलांमध्ये किंवा जेंट्समध्येच दिसणारा हा आजार जास्त प्रमाणात असतो. HLA-B27 ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येत असतं. ह्याचा परिणाम हळूहळू मणक्यांवर होत असतो आणि स्वाभाविक आहे त्याचा परिणाम मणक्यांवर व्हायला लागतो. मणके एकमेकांना फ्यूज व्हायला लागतात, एकमेकांना जोडले जाऊ लागतात आणि बांबू स्पाईन असा प्रकार होत असतो. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे मणका जर काठीसारखा झाला तर त्याची हालचाल होणं शक्य नाही. त्याच्यामुळे स्टिफनेस येतो, आखडणं येतं, मान
मान पाठ कंबर प्रचंड दुखतं, रुग्णाला पाठीवर झोपायचं म्हणलं तरी शक्य होत नाही, पोटावर झोपायचं किंवा कुशीवर वायायचं हा त्रास सुद्धा खूप जास्त प्रमाणात होतो. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये मेन लक्षण तेच जास्त दिसून येतो की अशा पेशंटमध्ये रात्री झोपेमध्ये त्रास जास्त येतो, कारण त्यावेळेला सगळे स्नायू आखडून जातात आणि मणक्यांवर ताण जास्त पडतो, किंवा सकाळी लवकर उठता येत नाही पटकन, स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात असतो. त्रास जर वाढत गेला तर हळूहळू मणक्यांचा स्टान्सच पूर्ण चेंज होतो, म्हणजे पेशंटची उभं राहण्याची पद्धत बदलते, नंतर मांड्या दुखायला सुरुवात होतात, रिब्स दुखतात, हनवटीचा भाग दुखतो, हा त्रास हळूहळू प्रचंड प्रमाणात वाढतो. आयुर्वेदानुसार याचा गंभीर वातरक्त म्हणून विचार केला आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये पंचकर्म उपचार हे खूप मस्ट राहतात, ते करणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्ही गंभीर वातरक्ताप्रमाणे जर उपचार केले गेले तर ह्याच्यामध्ये रिझल्ट खूप छान दिसतात. आजार पुढे वाढत गेलाय असं होत नाही, कारण फक्त कंट्रोल करण्यासाठी, दुखणं कमी होण्यासाठी, स्टिफनेस कमी करण्यासाठी जर तुम्ही उपचार करत राहिलात तर ते तात्पुरतं बरं झाल्यासारखं वाटतं, पण त्या स्वभावानुसार व्याधी आतून वाढत जातो आणि त्याची लक्षणं पुढेही वाढतच जातात. तसं होऊ नये या दृष्टीने त्या मूळ कारणासाठी उपचार करणं गरजेचं आहे. सो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये लगेच निदान होऊन लगेच आयुर्वेदिक उपचार सुरू होणं हे खूप महत्वाचं ठरतं. आणि स्पॉन्डिलोसिस काय असतं, त्याची लक्षणं काय असतात? कसं आहे, बऱ्याच वेळेला ज्या वेळेला पाठ दुखतीये, कंबर दुखते, खूप दिवस त्रास होतोय, वर्षानुवर्ष होत आहे आणि गॅप कमी झालेली आहे मणक्यांमधली, बऱ्याच वेळेला रुग्ण दवाखान्यात सांगत येतो की आम्हाला स्पॉन्डिलायटिसचा त्रास बरेच वर्ष आहे, मान कंबर दुखते, पण स्पॉन्डिलायटिस म्हणजे फक्त मणक्यांना सूज येणे, स्पॉन्डिलोसिसचा त्रास बऱ्याच जणांमध्ये दिसत असतो, म्हणजे याचे रुग्ण 60 ते 70% असतात. 40-50 नंतर वात वाढून जसे सांध्यांचा संधिवात होत असतो तसा स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीच्या मणक्यांचे संधिवात, म्हणजे मणके ज्या सांध्यांनी जोडले गेलेले आहेत त्या सांध्यांची झीज मोठ्या प्रमाणात होणं, तिथल्या लिगामेंटची झीज मोठ्या प्रमाणात होणं, मणक्यांमधली गॅप हळूहळू कमी व्हायला लागते आणि ह्याच्यामुळे दिसणारे जी लक्षणं असतात त्याला स्पॉन्डिलोसिस असं म्हणलं जातं. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असे ह्याचे प्रकार असतात. ह्याच्यामध्ये दुखणं तर ही गोष्ट असतेच, प्रश्नच नाही, पण हळूहळू दुखणं वाढायला लागतं. रुग्णाला मान वळवायची म्हणले तरी सुद्धा त्रास खूप प्रमाणात व्हायला लागतो. हळूहळू मुंग्या यायला सुरुवात होतात, त्याचा परिणाम बधीरपणा म्हणून जाणवायला सुरुवात होते, चक्कर येणं अशा पद्धतीने लक्षणं दिसतात, कंबर जास्त प्रमाणात दुखायला लागते. झीज झाली असल्यामुळे अशा रुग्णांना खाली बसलेलं असेल तर उठताना खूप त्रास होतो, पाठ भरून येते, किंवा उठून उभं राहिलं की अशा पेशंट लगेच वागतात, पटकन सहजा उभं राहता येत नाही, किंवा थोडंसं चाललं गेलं तर हळूहळू मणक्यांवर ताण पडल्यामुळे किंवा नस दबली गेली तर मुंग्या येतात, चालू शकत नाही, 4 पावलं चाललं की थांबावं लागतं, पायांमध्ये अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, पायात शक्ती नाही, अशा प्रकारचे लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला लागतात. आपल्याला अहमदनगरवरून प्रश्न आहे जालिंदर यांचा. नमस्कार. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला आहे ना पायांना मुंग्या येतात आणि कमरेच्या मणक्याला आहे ना बसल्यानंतर असा त्रास होतो आणि रात्री झोप येते ना मान एका साईडला दुखते, दिवसा पण होतोय मानेचा त्रास. बरं, ठीक आहे. सर सांगा. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मणक्यांमधली गॅप कमी होऊन गादी खाली सरकते, गादी फुगते, बल्ज होते आणि खाली सरकल्यामुळे ज्यावेळेला नस दबली जाते, कमरेच्या मणक्यांमधली नस दबली जाणं, L4, L5 किंवा L5, S1 मधली तुमची नस दबली जाते आणि तिथून त्या नसा ज्या काही खाली जातात तिथं तुम्हाला मुंग्या, बधीरपणा असा प्रकार जाणवतोय, किंवा मानेच्या मणक्यांमधली गॅप कमी होऊन सुद्धा मान दुखणं, किंवा आता सध्या फक्त स्नायू आखडले जाऊन मणक्यांवर ताण पडतोय त्याच्यामुळे मान दुखते, अशी लक्षणं तुम्हाला दिसत आहेत. आता आपण पुढे डिशशी संबंधित प्रश्न घेणारच आहोत, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल ह्याच्याबद्दल माहिती मिळेल, तो आपला कार्यक्रम पुढे ऐकत राहा. निश्चितच. आणि स्पॉन्डिलोसिस याविषयी तुम्ही सांगितलं, त्यामागची होणारी कारणं आहेत, लक्षणं आहेत. तसंच एक स्त्रियांमध्ये अनेक वेळेला कंबरदुखी असते, पाठदुखी असते आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसते, त्याचं नेमकं कारण काय असावं? बऱ्याच वेळेला हे खूप कॉमनली दिसतं. ज्या वेळेला आपण मान, पाठ, कंबरदुखीचे, स्पेसिफिकली पाठ आणि कंबरदुखीचे रुग्ण बघत असतो त्यावेळेला स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसत असतं. म्हणजे अगदी 25-30ल्या स्त्रियांमध्ये सुद्धा, असं नाही की 40-45 नंतर प्रसूती झाल्यानंतरच हा त्रास होतो, अशा स्त्रियांमध्ये तर जास्त दिसतोच. पण बऱ्याच वेळेला जी रजस्वला परिचर्या आहे, पिरियड्स आल्यानंतर ज्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत त्या पाळल्या न गेल्यामुळे, किंवा त्यामध्ये जी परिचर्या सांगितली, आहार कसा असावा, विहार कसा असावा, तो न पाळला गेल्यामुळे सुद्धा वात वाढणं आणि त्या वाताचा परिणाम म्हणून पाठ, कंबर दुखणं. आपणाची दृष्टी झाली, आपण ही जी आहे म्हणजे रजब प्रवर्तन करणं ही गोष्ट आपण वायूशी संबंधित असते आणि त्यावेळेची परिचर्या पाळली गेली नाही तर आपण वायू दुष्ट होऊन मग स्वाभाविक त्याचा परिणाम लगेच कमरेवर व्हायला सुरुवात होत असतो, कारण ते आपण वायूचं स्थानच आहे आणि तो स्वाभाविक त्याच्यामुळे स्नायू आखडले गेले, मणक्यांवर ताण पडायला लागला की त्याच्यामुळे पाठ, कंबर दुखणे हे लक्षण जास्त प्रमाणात होतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर जी काही परिचर्या, सुतिका परिचर्या पाळणं आवश्यक आहे,
पहिले 1.5 महिने 45 दिवस जे पाळणं गरजेचं आहे, जो आहार आवश्यक आहे, थंड पाण्यात हात घालू नये, स्पेसिफिक गोष्टी खाऊ नयेत, शेकडी घ्यावी, या गोष्टी जर केल्या नाही, तो जो वात शरीरात साठून राहतो, तो ओलावा शरीरात साठून राहतो, तो त्या स्त्रीला आयुष्यभर त्रास देत राहतो. 40 नंतर प्रामुख्याने जास्त प्रमाणात दिसतो. तो वात वाढल्यामुळे 40 नंतर वाताचं प्रमाण शरीरात खूप जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे पाठीवर, मणक्यांवर जास्त परिणाम होत असतो. त्यात बऱ्याच स्त्रियांमध्ये स्पायनल अॅनेस्थेसियाची हिस्ट्री असते. म्हणजे मुलं बंद होण्यासाठी ऑपरेशन केलं जातं, त्यावेळेला पाठीच्या मणक्यांमध्ये इंजेक्शन दिलं जातं अॅनेस्थेसिया देण्यासाठी. ॲबॉर्शन करायचं असेल त्यावेळेला इंजेक्शन दिलं जातं. बऱ्याच वेळेला डिलिव्हरीच्या वेळेला LSCS असेल, सिझरियन असेल, त्यावेळेला पाठीच्या मणक्यांमध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि तो एक आघात होतो, मज्जा तंतूंवर होतो, मणक्यांवर होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पाठ, कंबर दुखणं ही गोष्ट जास्त प्रमाणात जाणवत असते. आणि ह्याच्यामुळे स्त्रियांमध्ये मान, पाठ, कंबर दुखणं ह्याचे लक्षण खूप जास्त प्रमाणात दिसत असतात. मग ह्याच्या वेळेला आपल्याला प्रसूती वाताप्रमाणे तो वात कमी होण्याच्या दृष्टीने पंचकर्म करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार उपचार करणं गरजेचं असतं. तिथे फक्त रचनाशी संबंधित पाठीच्या मणक्याची रचना कशी आहे किंवा काय बदल झालेत ह्याचा विचार करून उपयोग नाहीये. तर स्त्रियांचा विचार करत असताना त्यांचे पिरियड्स, स्त्रियांच्या बाबतीत सगळ्याच आजारांमध्ये, पाठीच्या मणक्याच्या बाबतीतच असं नाही, कोणताही आजार असेल त्या स्त्रीची पिरियड्स कशी आहेत, रजप्रवृत्ती कशी आहे, ती व्यवस्थित येते की नाही, कारण त्याचा परिणाम तिच्या शरीरावर आणि प्रत्येक व्याधीवर, होणाऱ्या व्याधीवर पण होत असतो. त्यामुळे त्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. ज्योत्स्ना प्रश्न विचारतायत कल्याणवरून. नमस्कार. हॅलो. हा बोला. नमस्कार. हॅलो. 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 नमस्कार. नमस्कार सर. मी ज्योत्स्ना झगडे कल्याण डोंबिवलीवरून बोलते. सर मला ॲक्यूट लंबर आणि स्पँडोलायसिसचा आजार सांगितलंय. मला पाठीच्या कमरेपासून ते पायापर्यंत पूर्ण पेन असतो. त्याच्या संदर्भात मी आयुर्वेदिक केलं पण मला काही फरक पडला नाही. अच्छा. त्याने मग स्नेहन स्वेदन कटिगत वात वगैरे असं सांगितलं. बर. हा, तर त्या संदर्भात काय अजून उपचार आहेत आयुर्वेदात निश्चित. किंवा हाडवैद्याकडे जाणे किंवा काय ह्याच्यात आहे का? हो, एक चांगली गोष्ट आहे की त्यांचा आयुर्वेदावरचा विश्वास ढळलेला नाहीये. त्यांना अजूनही आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायची आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे. आयुर्वेदावरचा विश्वास त्यांचा ठाम आहे. आणि बेसिकली तुमचा आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार घेणंच तुमच्यासाठी जास्त श्रेयस्कर राहणार आहे. त्या वैद्यांनी प्रयत्न केले, तुम्ही त्यांच्याकडे गेलात, रिझल्ट मिळाले नाहीत म्हणून तो आजार आयुर्वेदिक ह्यांनी बरा होणार नाही अशी गोष्ट नक्कीच नाहीये. बऱ्याच वेळेला आजाराची सिव्हिरिटी खूप जास्त प्रमाणात असेल, तो आजार शरीरामध्ये मुरला असेल, तो बरा व्हायला वेळ लागतो. आपण आयुर्वेदिक उपचार करतो त्यावेळेला तात्पुरती वेदना प्रशमक औषधं कोणतीही वापरत नाही की दुखणं तुमचं लगेच बरं होण्यासाठी. त्या मूळ कारणासाठी जर आजाराची सिव्हिरिटी जास्त असेल तर तो आजार बरा व्हायला वेळ लागत असल्यामुळे मे बी बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्णाचं दुखणं हा प्रकार रुग्णाला कमी व्हायला जाणवतोपर्यंत 2-3 महिन्यानंतर त्याची सुरुवात होते आणि आपण चिकित्सा करून 2-3 महिने झालेले असतात. आपल्याला वाटतं अरे आपण आता आयुर्वेदिक उपचार घेतोय पण अजून आपली कंबर दुखतीच आहे, मुंग्या येतातच आहे, त्रास भरपूर होतोय. मग आता ह्या उपचारांनी बरं वाटणार का? आयुर्वेदिक उपचारांनी हा त्रास कमी होऊ शकतो का? तर तसं नक्की नाहीये. हे पूर्ण बरं होण्याच्या दृष्टीने पंचकर्माचा उपयोग तुम्हाला होणारच आहे. अजून मे बी पंचकर्माची तुम्हाला आवश्यकता पडू शकते आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक उपचार तुम्ही घेत राहिलात पुढे तर त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला चांगला होणार आहे. बस्ती, कटिबस्ती, पिंडस्वे त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. भ्रूण उपचार काही करणं गरजेचं असतं कारण तुम्ही सांगताय लक्षणं त्याप्रमाणे की कमरेपासून पाय पूर्ण दुखतो, म्हणजे तुमच्या मणक्यांमधली गॅप कमी होऊन गादी खाली सरकून तिथली नस दबली जाते. सो तिथे नस सुटण्याच्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं असतं. एक तिक्तक शिरबस्ती नावाचा बस्तीचा उपयोग आहे, त्याचा उपयोग खूप चांगला होतो. तुम्ही तुमच्या वैद्यांकडून ते उपचार करून घ्या, त्याचे रिझल्ट अजून चांगले मिळतील. पण आयुर्वेदिक उपचारच पुढे चालू ठेवणं तुमच्या दृष्टीने हिताचं राहील. निश्चितच दर्शको हो, अशीच आपण कार्यक्रमात माहिती घेत राहणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य सत्यन गुजर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 6 मार्च 2020 रात्री 8:30 वाजता. विषय आहे संगोपन ते रोबोटिक प्रत्यारोपण पर्यंतचे पर्याय. सहभाग डॉक्टर आशिष अरबट. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 7 मार्च 2020 रात्री 8:30 वाजता. विषय आहे मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर आबासाहेब रणदिवे.
रविवार दिनांक 8 मार्च 2020 रात्री 8:30 वाजता. विषय आहे IVF करण्यापूर्वी शास्त्रशुद्ध आयुर्वेद चिकित्सा भाग 3. सहभाग डॉक्टर विनेश नगरे. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. सर, स्पॉन्डिलोसिस स्पॉन्डिलायटिस याविषयी सांगितलं. अजून एक आजार म्हणजे सायटिका नेहमी ऐकण्यात येतं, नेमकं काय आहे? सायटिका म्हणजे जी L4 आणि L5 हा जो कमरेचा मणका असतो किंवा L5 हा कमरेचा मणका आणि माकडाचा पहिला मणका S1 ह्याच्यातली गॅप ज्या वेळेला कमी होत असते त्यावेळेला ह्या दोन मणक्यांच्या मधून सायटिक नर्व ही बाहेर पडली जाते. ती ज्या वेळेला दबली जाते त्याच्यामुळे जी लक्षणं दिसत असतात त्याला सायटिका असं म्हणलं जातं. आयुर्वेदाने ह्याला गृध्रसी असं म्हणलं आहे. म्हणजे गृधवत अशी चाल ज्या पेशंटचे ज्या आजारामध्ये होते त्याला गृध्रसी म्हणलं जातं. म्हणजे गिधाडाप्रमाणे हा रुग्ण लंगडत चालत असतो एका पायावर, कारण दुसऱ्या पायामध्ये वेदना इतक्या जास्त प्रमाणात असतात की तो रुग्ण तो पाय खाली व्यवस्थित टेकू शकत नाही. सायटिका सारखेच ज्या वेळेला डिस्क दबली जात असते, मणक्यातली गॅप ज्या वेळेला कमी होते, झीज जास्त प्रमाणात होत असते, त्यावेळेला मधली जी डिस्क असते ती एखाद्या रबरासारखी रचना असते आणि ज्या वेळेला स्वाभाविक मणक्यांमधली गॅप कमी झाली की ती डिस्क दबली जाते आणि खाली सरकते, फुगते आधी आणि नंतर खाली सरकते. आणि ती खाली सरकली गेल्यामुळे स्वाभाविक मणक्यांच्या मधून ज्या नसा बाहेर पडल्या आहेत त्या दबल्या जातात आणि ते दबल्या गेल्यामुळे कॉम्प्रेशनमुळे, ज्याला आपण कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणतो, नसा दबला गेल्यामुळे त्या खाली कमरेकडून पायाकडे जात असतात. त्याच्यामुळे त्या खाली ज्या पद्धतीने त्या नसांचा रूट असतो, ज्या पद्धतीने ती खाली जात असते त्या पद्धतीमध्ये रुग्णाला वेदना जाणवत असतात. म्हणजे सायटिकामध्ये कमरेपासून सुरुवात होते, खुब्याचा भाग दुखतो, मग ते लॅटरली एका बाजूनी मांडी, नंतर गुडघ्यांना, नंतर पिंड्यांपासून खाली घोट्यांपर्यंत दुखणं जास्त प्रमाणात जाणवतं, मुंग्या जास्त प्रमाणात येत असतात, बधिरपणा जास्त प्रमाणात असतो, अशी लक्षणं पेशंटमध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला ह्याच्यामुळे ऑपरेशन करण्याची वेळ येते किंवा ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण जर आपण गृध्रसीप्रमाणे योग्य आयुर्वेदिक उपचार योग्य वेळेला झाले, त्रास खूप वाढून गेल्यानंतर, नस खूपच दबली गेल्यानंतर सुरुवात करण्यापेक्षा ज्यावेळेला आपल्याला त्रास सुरू होतोय, पाय खूप दुखतोय, घोट्यापासून कमरेपर्यंत असू देत किंवा कमरेपासून घोट्यापर्यंत असू देत, तेव्हा लगेच उपचारांना सुरुवात झाली पाहिजे. पंचकर्म उपचार झाली पाहिजे, वातासाठी ट्रीटमेंट झाली पाहिजे, तर तो त्रास कमी पूर्ण व्हायला मदत होत असते. बऱ्याच वेळेला ह्या डिस्कशी किंवा गादीशी संबंधित वेगवेगळे आजार दिसत असतात. म्हणजे गादी तुटते किंवा गादी सरकते, हर्निएटेड डिस्क असं त्याला म्हणलं जातं. मधला जो न्यूक्लियस असतो, म्हणजे गादीमध्ये न्यूक्लियस सारखा भाग असतो जेली सारखा, तो जर तुटून पूर्णतः खाली आला तर ते जास्त त्रासदायक होतं. मग अशा पेशंटमध्ये पूर्णतः रिकव्हरी झाली असं होत नाही, पण त्रास वाढत न जाता 70-80% कमी होण्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचारांची याच्यामध्ये मदत होत असते. मग आपण आता सांगितलं की सायटिका आहे किंवा गादी सरकली, मग आपला एक प्रश्न सुद्धा आला, त्यांचं पण अगदी व्यवस्थित उत्तर त्यांना मिळालेलं आहे. ह्यांच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार उपयुक्त तर ठरतात, औषधी चिकित्सा, पण खासियत आहे पंचकर्म उपचारांची, याविषयी काय सांगाल? पाठीच्या मणक्याच्या सगळ्याच विकारांमध्ये गादी सरकणे हे आजार असू दे, सायटिका असू दे, स्पॉन्डिलायटिस असू दे, स्पॉन्डिलोसिस असू दे, मणक्यांमधली गॅप कमी होणं असू दे, जे आपण आता विकार बघितले, अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस असू देत, बऱ्याच वेळेला रुग्णाला असा प्रश्न पडतो की गादी खाली सरकलेली आहे, मग ती ऑपरेशन शिवाय न करता मेकॅनिकल डिफेक्ट आहे तर फक्त पंचकर्माने कशी बरी होणार, हा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न असतो. पण कितीतरी पेशंटमध्ये साध्य झालेला आहे किंवा होऊ शकतं. कारण काय होतं, मणके म्हणजे हा काठीसारखा नाहीये. मधला पाठीचा मणका जो आहे तो, कडेचे स्नायू आहेत त्याचं जे ओरिजिन आणि इन्सर्शन असतात, म्हणजे ते स्नायू सुरू होतात ते मणक्यांपासून सुरू होतात आणि बांधले जातात ते पाठीच्या मणक्याला बांधले जातात. त्याच्यामुळे स्वाभाविक स्नायू आखडले गेले की मणक्यांवर ताण पडतोय. मणक्यांची झीज होते, जे सांध्यांनी जोडले गेले तर मणके त्याची झीज होते, म्हणून मणक्यांमधली गॅप कमी होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी शरीरातला वात वाढल्यामुळे होत असतात. तो ज्या वेळेला वात कमी होतो, मणक्यांवरचा ताण कमी होतो आणि मणक्यांमधली जर गॅप कमी झालेली नॉर्मल झाली, मणक्यांवरचा ताण कमी झाला, तर मधली गादी जी रबरासारखी आहे, रबर जसं दाब दिलं की फुगतं आणि त्याच्यावरचं दाब काढलं की ते नॉर्मल जागेवर येतं, तसंच गादी जी बल्ज झालेली आहे, फुगलेली आहे, ती नॉर्मल जागेवर यायला मदत होऊ शकते आणि नस सुटू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे काही पाठीच्या मणक्याचे विकार आता आपण बघितले त्याच्यामध्ये पंचकर्म उपचार अतिशय उत्तम ठरतात. सगळ्याच पेशंटमध्ये आपण पंचकर्मापासून सुरुवात करतो असं होत नाही. आयडियली आयुर्वेद शास्त्रानुसार शोधन करून शमन चिकित्सेला सुरुवात झाली पाहिजे, पण व्यवहारानुसार ते प्रत्येक वेळेला शक्य होतं असं होत नाही. पण काही आजार, काही व्याधी हे असे असतात की जिथे पंचकर्म करणं हे मस्टच असतं. आणि पाठीच्या मणक्याशी संबंधित जे काही आजार आहेत, हा त्यापैकीच एक आजार आहे की जिथे तुम्हाला पंचकर्म करणं हे आवश्यक आहे. आणि त्याचा खूप सुंदर फायदा ह्या रुग्णांमध्ये होत असतो. कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा आजच्या पाठीच्या मणक्यांच्या विषयाशीच निगडीत आहे. काय आहे तो पण पाहूया.
पाठीच्या मणक्यांची झीज होऊ नये म्हणून उन्हाळा आणि शरद ऋतू सोडून इतर वेळी डिंकाची लाही दुधाबरोबर घ्यावी. मणक्यांच्या विकारासाठी अग्निकर्म उपयुक्त आहे. पाठीच्या विकारांमध्ये नित्य अभ्यंगासाठी तिळतेल, नारायण तेल, चंदनबला लाक्षादी तेल इत्यादी उपयुक्त आहे. पाठीच्या मणक्यांच्या विकारांसाठी पंचकर्म उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. आजच्या कार्यक्रमाचं जर पुनःप्रक्षेपण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुनःप्रक्षेपण होणार आहे बुधवार दिनांक 11 मार्च 2020 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला या पत्त्यावर पाठवा. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hellodrakkmumbai@gmail.com. पाठीच्या मणक्याच्या विविध आजारांविषयी सरांनी आता मार्गदर्शन केलं. औषधोपचाराविषयी मार्गदर्शन केलं. पंचकर्माविषयी. आयुर्वेदाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे पथ्यापथ्य. थोडक्यात काय सांगू शकता? कसं आहे, पथ्यापथ्य ही गोष्ट प्रत्येक आजाराच्या बाबतीतच महत्वाची राहते. पाठीच्या मणक्यांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. वात शरीरात जितका जास्त वाढतो तसाच परिणाम हळूहळू हा मणक्यांवर होत असतो. मणक्यांची झीज होत असते. त्याच्यामुळे वातुळ पदार्थ जास्त खाण्यात येणं, कडधान्य जास्त प्रमाणात खाल्ली जात आहेत, बाहेरचं खाणं जास्त होतंय, फास्ट फूड जास्त खाण्यात येत आहे, आंबट आंबवलेले पदार्थ, लोणची, पापड ह्या गोष्टी जितक्या खाण्यात येतात तितकी हाडांची झीज जास्त प्रमाणात होत असते. पाठीच्या मणक्यांवर त्याचा परिणाम होत असतो. ज्यांना मलावस्तंभाचा त्रास आहे, फास्ट फूड जितकं खाण्यात येईल, बेसनाचे मैद्याचे पदार्थ जितके खाण्यात येईल तितका मलावरोध होणं, मलभाग साठून राहण्याची टेंडन्सी वाढते आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे वातदृष्टी होऊन पाठीच्या मणक्यांचे विकार हे खूप वाढत जात असतात. त्याच्यामुळे आपल्या आहाराचा आणि मणक्यांचा संबंध अजिबात नाहीये. कोणतीही व्याधी तुमच्या आहारामुळेच होत असतात आणि आहारामुळेच ते लवकर बरे व्हायला सुद्धा मदत होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने पथ्य पाळणे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. निश्चितच. दर्शक हो, आपण आत्ताच बघितलं की पाठीच्या मणक्यांचे जे विविध आजारांविषयी आता आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं. बरोबर एक फार महत्वाचा भाग सांगितला की फक्त पाठीच्या मणक्यांचे आजार किंवा दुखणं हे फक्त त्या ठिकाणी मर्यादित नसून इतर शरीरामध्ये जे परिणाम आहेत त्याचा एक उपद्रव म्हणून सुद्धा पाठीच्या मणक्यांचे आजार सुरू होत असतात. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. महत्वाची म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा कशी उपयुक्त ठरते याविषयी सांगितलं आणि अपुनर्भव म्हणजे हे पाठीचे दुखणे पुन्हा पुन्हा उद्भवू नये म्हणून पंचकर्माचा उपयोग त्यांनी सांगितला आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचं पथ्यापथ्य ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. याच बरोबरीने पाठीच्या मणक्यांच्या विकारांमध्ये जेव्हा आपण योगासन आणि व्यायामाचा अंतर्भाव करतो तेव्हा निश्चितच ही पाठीची दुखणी आपण कधीच पळवून लावू शकतो. दर्शक हो, तुम्हाला या कार्यक्रमाचा निश्चितच उपयोग झाला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि सर आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.